आपल्या अभिभाषणात नमूद केले की नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय नशी शेती नियमित करण्यासाठी पंजाबराव कृषी विद्यापीठ 7,786 गट निर्माण केले आणि त्यातून 3,22,000 हेक्टर जमीन नैसर्गिक शेती म्हणून उपयोगात आणली. पण ही शेती होत असताना आमच्या शेतकरी बांधवांनी त्यांची शेती चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेली आहे. नवीन नवीन तंत्रज्ञान स्वतः निर्मित केलं आणि आणलेलं आहे. त्या शेतीकडे सुद्धा लक्ष असावं आणि त्या शेतीकडे लक्ष नाही दिलं तर आपण अडचणी येऊ अशी माझी विनंती आहे. त्यामुळे त्या शेती महत्त्वाची आहे आणि द्यावी. आज कृषी विद्यापीठ आणि मेडिकल कॉलेज कृषी विद्यापीठ आज आहेत पण तिथं म्हणजे प्राध्यापक आहेत का, कुलगुरू आहेत का, तंत्रज्ञान आहेत का तिथं ही बघावं लागेल. 40% प्राध्यापक नाहीत आणि प्रॅक्टिकल त्याला तंत्रज्ञान नाही आणि मेडिकलसुद्धा 40% स्टाफ मोकळा आहे. ही काय अवस्था चांगली नाही. ज्या मुलाच्या हातात त्याचं बॉडी द्यायची आहे त्याचं अशा पद्धतीनं वाहतात चांगली नाही. त्यामुळे प्राध्यापक म्हणजे मेडिकल कॉलेजचे आणि याचे मिळावेत, शेतीची मिळावेत अशी माझी विनंती आहे. आज बघतोय हायवे झाले, सांगलीच्यातून 3 हायवे झाले, पण 3 हायवे होत असताना काही ठिकाणी उंची वाढवली, काही ठिकाणी खाली घेतली, पण त्यांना जोडणं आमची शेतीचे रस्ते आहेत त्यासाठी काही केलेलं नाही आणि त्यामुळे शेतकऱ्याची इतकी अडचण झाली, माल काढू शकत नाही, ऊस काढू शकत नाही आणि अशा पद्धतीने ही झाली पाहिजे, ही वाता थांबली पाहिजे. नाही तर शेती अडचणी यायला लागलेले तेव्हा ही थांबावं अशी माझी विनंती आहे. आज पांढर रस्त्याची घोषणा अनेक वेळेस झालेली आहे, यंदा सुद्धा झालेले आहे, पण ते झाले का ही कोणी बघितलं? हे बघितलेलं नाही. पांढरे रस्ते महत्त्वाचे आहेत. शेतातनं याला आज म्हणजे अनेक ठिकाणी नवीन रोड झाले पण शेतातनं पांढरे रस्ते झाले नाही, ती व्हावे अशी आमची विनंती आहे. मोफत आज बघतोय आम्ही, आज सिटीमध्ये पुण्यामध्ये मेट्रो मोफत केली, बससुद्धा मोफत द्यायचं म्हणजे शासनाचं धोरण दिसतंय. पण त्याचवेळी एस टीच्या मागं संप झाला त्यावेळी आमच्या कॉलेजच्या मुली, हायस्कूलच्या मुलीची शेती एस टी बंद झाली. खेडोपाडी एस टी येत होती ती बंद झाली, त्यामुळे 16% मुलींची शाळा बंद झाली. म्हणजे ही एस टी बंद होता कामा नये आणि मुलींचं म्हणजे वाढीव वस्त्यावरून मुली येतात, खेडोपाडी मुली येतात आणि शिकतात, ते बंद होता कामा नये अशी आमची विनंती आहे. उलट वाढवावे आमची तशी संधी आणि अशा पद्धतीने नाही वाढवलं की मुलीचे शिक्षण थांबेल, ही थांबवू नये अशी माझी विनंती आहे. आज बघतोय आपण मोफत मेट्रो झाली, बस झाली, एस टीची सोय नाही प्रति हेक्टर. आज आम्ही बघतोय की आमची शेती शासन पाणी देऊ शकत नाही, पण आमच्या शेतीला पाणी आम्ही स्वतः आणलं आहे. म्हणजे 40-50 वर्षाच्या पाठीमागं स्वतः शेतीला लोकांच्या नावावर कर्ज काढली आणि शेतीला पाणी आणलेलं आहे, पण त्या शिकामात जुन्या झाल्या. पण त्यासाठी आज विद्युत पंपासाठी शासनानं 7.5 HP घोषणा केली मोफत, पण आम्हाला ती सवलत लागू नाही का? ते तुम्ही कॉपरेटिव्ह आहे, तुम्ही तुमच्या HP जास्त आहे, HP जास्त आहे, पण प्रत्येकाची HP बघितलं 1 HP सुद्धा होऊ शकत नाही अशी अवस्था आहे. त्यामुळं ती आमची शेतीसुद्धा त्या मापात बसवावी आणि आम्हाला सुद्धा ती माफी मिळावी अशी आमची योजना आहे, म्हणजे मागणी आहे. आज बघतो आपण की एकूण बघितलं की आमच्या शाळा बंद पडायला, खेडोपाडी शाळा संपायला लागले. आज शासन समूह शाळा म्हणजे 5-5 गावात एक शाळा बनवायची शक्य आहे का? ते मुलांनी कुठं जायचं? मुलांनी जवळच्या शाळेत बसनं जावं म्हणतात, बस कुठे आणायची? त्या मुलांच्याकडं कुठलं वाहन नाही, काही नाही, पालकाकडं वाहन नाही, त्यामुळे ही शक्य नाही. त्यामुळे आमच्या शाळा चालल्या पाहिजे, प्रत्येक तुकडीला एक शिक्षक मिळालं पाहिजे आणि अशा पद्धतीने आमची समूह शाळा आम्हाला मान्य नाही आणि आमची शिक्षण चाललं पाहिजे, टिकलं पाहिजे आणि हे टिकवण्याच्या असताना चांगल्या पद्धतीने आम्हाला सेवा दिली पाहिजे. आज बघतोय आम्ही आम्हाला पाणी नाही, पाणी जास्त आहे. यंदा अवकाळी पाऊस जास्त झाला, म्हणजे मागं म्हणजे 2 वेळा अवकाळी पाऊस झाला, काल सुद्धा झाला, पण त्यामुळे किती नुकसान झालं. विमा कंपनी कुठं आहेत हे आपण बघत नाही. आज आम्ही बघतोय आमच्याकडं मे महिन्यापासून पाऊस चालू झाला आणि जुलैमध्ये म्हणजे संपला. त्या म्हणजे 5-6 महिने शेतात पाणी होतं, पण त्या पिकं वाढली नाहीत आणि पिकं वाढल्यामुळे तरी लोकांनी मिळालं नाही, कुठली पिकं चांगली आली नाही. आमची अशी विनंती आहे शासनाला की हे पिकातलं पाणी वाहून जावं, साठी अंडरग्राऊंड ड्रेनेज त्यांना द्यावं आणि नाही दिलं तर पाणी जायचं कुठं? एकमेकाच्या शेतात लोक येऊन देत नाही. अंडरग्राऊंड ड्रेनेजनं पाणी झालं तर लोक म्हणजे नदी वाड्या वस्त्यावर पाणी जाईल आणि नदीला पाणी जाईल, तेव्हा ही सोय झालीच पाहिजे. नाही झाली तर आम्ही पाणी काढू शकत नाही आणि शेती पिकवू शकत नाही. तेव्हा ह्या पद्धतीनं असं झालं तर आमची
शेती वाचेल अशी अवस्था आहे. आज शेतमालाच्या अनेक वेळ घोषणा केली, 2 शासनाने घोषणा केली मोफत, म्हणजे मोफत 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 नियमित कर्ज दिलं, त्यांना सुद्धा अजून माफी दिली नाही. त्यामुळे मोफत हे नुसती घोषणा होऊ नये अशी आमची विनंती आहे. आणि आज जे लोकांची थक वाढली आहे, थकबाकी वाढलेल्या लोकांनी बाकी दिली नाही, त्यामुळे त्यांचं व्याज असं दुप्पट झालेलं आहे. त्यामुळे ह्या योजनेचा फायदा ताबडतोब घ्यावा आणि एकदा माफी देऊन मोकळं व्हावं शासनानं अशी आमची विनंती आहे. आणि बघतोय आम्ही 20 किलोमीटर कौशल्य विकास, कौशल्य आज आपल्या देशात फक्त 3.5% कौशल्याची माणसं आहेत. म्हणजे चीनमध्ये 38% आहेत, जपानमध्ये 92% आहेत. ज्या त्या देशानं त्याच्या कौशल्याची माणसं निर्मिती केलेली आहे, आपण तसं काही न केल्यामुळं आपल्या देशाचे धंदे बंद पडायला लागले. आज आम्ही अनेक MIDC जाऊन आलो, पण तिथं कौशल्याची माणसं नाही, त्यामुळं वाढवता येत नाही. म्हणजे आम्हाला काम मिळतंय, धंदा मिळतोय, वाढवायचा आहे मला, हे आमचे उद्योग वाढवायचे आहेत, पण कौशल्याची माणसं नसल्यामुळे आम्ही वाढवू शकत नाही. त्यामुळे शासनाने जी 2 पाठीमागे कौशल्य विकास ती कॉलेज काढायची घोषणा केली, ती ताबडतोब अंमलात आणावी. आणि ती घोषणा अंमलात आणून प्रत्येक जिल्ह्याला एक कौशल्य कॉलेज मिळावं, त्यातनं तंत्रज्ञान होतील, ITI वाढवावी आणि डिप्लोमा वाढवा. अशातनं या नको ती लोक आपल्याला काढण्यापेक्षा शिकवण्यापेक्षा कौशल्याची माणसं शिकवता येतील. ITI आपला पाहिजे त्या पद्धतीची माणसं पाहिजे, शिकवून लोकांना त्या कंपन्यांना देता येईल अशी माझी विनंती आहे. तेव्हा जे कौशल्य विकास आपण योजना चांगली आहे, पण अंमलात येणं भाग आहे, आणावी अशी माझी योजना आहे. आणि अशा पद्धतीने आमची शेतीची आणि उद्योगधंदा म्हणजे सामान्य जी वातावरण चालली आहे ती थांबवावी. आपण म्हणतोय 40 लाख नोकऱ्या दिल्या, कुठं आहेत? एका बाजूला दिल्या म्हणतोय आणि एका बाजूला म्हणजे ही वाढतोय, म्हणजे यांचा बॅकलॉग वाढतोय. असं का होतंय? त्यामुळे ही सगळं म्हणजे अभ्यासक्रम झालं पाहिजे आणि कौशल्याची आमचे कॉलेज निघाली पाहिजे, कौशल्याचे उद्योग निघाले पाहिजे आणि वाढ झाली पाहिजे अशी विनंती. धन्यवाद. महोदय, राज्यपालाचं अभिभाषण आपण वर्षाच्या बजेट सेशनमध्ये सुरुवातीला राज्यपाल येणाऱ्या बजेटमध्ये